Now the next point is characteristics of particles of matter. हे जे पार्टिकल्स आहेत मॅटरचे हे कसे आहेत? फर्स्ट काय दिले, दे हॅव स्पेस बिटवीन देम. आताच मी एक ऍक्टिव्हिटी सांगितली की जर वॉटर घेतलं, वॉटरचे काय आहे पार्टिकल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये जर आपण सॉल्ट टाकला किंवा शुगर टाकली, डिझॉल्व केली, तर ते स्पेस काय करतायत, ह्या दोघांमध्ये जी ह्या वॉटर पार्टिकल्स मध्ये जी जागा आहे तिथे जाऊन हे सॉल्टचे पार्टिकल्स सेटल होत आहेत. सॉल्टचे पार्टिकल्स गायब झालेत का, डिझॉल्व होऊन बारीक होऊन कुठेतरी गेलेत का, गायब झालेत नाही. त्या सॉल्टच्या पार्टिकल्सनी काय केलेलं आहे, ह्या वॉटरच्या पार्टिकल्स मध्ये जी स्पेस आहे ती ऑक्युपाय केलेली आहे. तोच आपला पहिला पॉइंट आहे, दे हॅव स्पेस बिटवीन देम. मग कोणतंही मॅटर घ्या, त्याचे जे पार्टिकल्स असतील त्यांच्यामध्ये काय आहे, त्यांच्यामध्ये काय आहे, काहीतरी स्पेस आहे. ठीक आहे. दे आर कंटिन्युअसली मुव्हिंग. ह्याच्यासाठी पार्टिकल्स काय आहेत, कंटिन्युअसली मुव्हिंग आहेत. आता सपोज आपण एक इन्सेन्स स्टिक घेतली, म्हणजे काय, एक अगरबत्ती घेतली, मी इथं रूमच्या कॉर्नरला लावली. ठीक आहे. तिचा जर स्मेल यायचा असेल तर आपल्याला त्या अगरबत्तीच्या जवळ जावं लागेल किंवा ती अगरबत्ती जवळ घ्यावी लागेल, तेव्हा तिचा वास येईल, तेव्हा स्मेल येईल. पण हेच जर अगरबत्ती पेटवली तर रूम मध्ये एंटर केल्या केल्या आपल्याला अगरबत्तीचा स्मेल येतो, बरोबर का? कारण ते जे पार्टिकल्स आहे हे ट्रॅव्हल झाले म्हणून. मग कोणतंही मॅटर घ्या, त्यातले जे पार्टिकल्स असतात हे कंटिन्युअसली मुव्हिंग पोझिशन मध्ये असतात. ठीक आहे. हा झाला सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट काय सांगतात, दे अट्रॅक्ट इच अदर. कोणताही मॅटर घ्या, त्याचे जे काही पार्टिकल्स असतील त्यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. काय असतो, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आता सपोज आपण एका बकेटमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये हात घाला, वॉटरला कट करण्याचा प्रयत्न करा. होतं का पाणी कट? आपला हात जाईल, पाणी थोडंसं दूर होतंय, बट इमिडिएटली जसं आपण हात बाहेर काढतोय पुन्हा काय होतंय, पाणी जवळ येतंय. बरोबर, बकेटमध्ये वॉटर घेतला आणि इथे आपण हात टाकला, पाणी तात्पुरतं बाजूला होईल, पण जसं आपण हे हात बाहेर काढला पुन्हा ही जागा कोण घेतंय, वॉटर घेतंय. तर त्यांच्यामध्ये काय आहे, एक फोर्स ऑफ काय आहे, अट्रॅक्शन आहे. कंटिन्युअस हे पार्टिकल्स एकमेकांना काय करतात, जवळ जवळ खेचतायत. ठीक आहे. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्टिकल्स. ओके.